आता बातम्या बघूयात महाफास्ट 50। बारामती पोटनिवडणुकीची आज सांगता सभा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगता सभा होणार। सभेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित असणार। बारामतीतील नक्षत्र गार्डनमध्ये सुनेत्रा पवारांचा नागरिकांशी संवाद। मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांशी सुनेत्रा पवारांनी संवाद साधला। बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता होणार। महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ महायुती रस्त्यावरती उतरणार। आज मोर्चाचं आयोजन। जांभोरी मैदान ते वरळी डोम दरम्यान मोर्चा निघणार। 2/3 बहुमत नसल्यामुळे विरोधकांनी सरड्यासारखे रंग बदलले। विधेयकाबाबत ओपन चॅलेंजला या, फडणवीसांचं विरोधकांना आव्हान। तर मुख्यमंत्र्यांचं डिबेटचं चॅलेंज सुप्रिया सुळेंनी स्वीकारलं। सुळेंनी आव्हान स्वीकारल्यानंतर पायाखालची जमीन सरकली। रोहिणी खडसेंचा फडणवीसांसह चित्रा वाघ यांच्यावरती निशाणा। एक्सपोज होऊ म्हणून चित्रा विचित्र माणसांना छू म्हटलंय, रोहिणी खडसेंची टीका। सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं की त्यांच्या समकक्ष नेते असतील त्यांच्यासोबत चर्चा करायला तयार आहेत। शरद पवार चर्चा करायला तयार असतील तर मुख्यमंत्री तयार असतील। चॅलेंज पण कोण देतोय हेही महत्वाचं। चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळेंच्या चॅलेंजवरती टीका। विधान परिषदेच्या जागेसाठी नागपुरात भाजपमध्ये रस्सीखेच। विधान परिषदेत संधी मिळवण्यासाठी इच्छुकांची फिल्डिंग। नागपुरात संजय भेंडे, राजू पोद्दार, दयाशंकर तिवारींचं नाव आघाडीवर। भाजपकडनं नव्या चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता। विधान परिषद निवडणुकीसाठी धनगर समाजाला उमेदवारी मिळण्याची मागणी। ज्येष्ठ नेते दिलीप एडतकर यांना ठाकरेंच्या शिवसेनेनं उमेदवारी द्यावी। अमरावतीत सर्वपक्षीय धनगर नेत्यांच्या बैठकीत मागणी। ठाकरेंनी दिलेलं आश्वासन पाळावं, बैठकीत सुरू म्हटला। नितेश राणे यांच्या विरोधात माझगाव कोर्टानं जामीनपात्र वॉरंट काढलं। संजय राऊतांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात सुनावणीला अनुपस्थित राहिल्यामुळे वॉरंट काढण्यात आलं। आता पुढील सुनावणीला नितेश राणेंना स्वतः हजर राहून वॉरंट रद्द करून घ्यावं लागणार। मुंबईतील नगरसेवकांना दिलेला अतिरिक्त निधी कमी करण्याची आमदार अमित साटम यांची मागणी। निधी वाटपात भेदभाव झाल्याचा आरोप। साटम यांनी सर्व प्रभागांमध्ये समतोल राखण्याची पत्राद्वारे विनंती केली। खरातच्या प्रॉपर्टीवर ईडीची तात्पुरती टाच येण्याची शक्यता। सूत्रांची माहिती। खरातच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडनं कारवाईला वेग। संशयित व्यवहारांमुळे कोट्यवधींची संपत्ती अडचणीत। बोगस गुंतवणूक, फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंगबाबत तपास सुरू। नाशिकच्या सिन्नरमध्ये भोंदू खरातवर आणखी एक गुन्हा दाखल। जगदंबा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत तक्रारदाराच्या नावावर 32 बनावट खाती। बनावट खात्यातनं 57,90,000ची फसवणूक। खरातसह संचालक मंडळावरती गुन्हा दाखल। अमरावतीच्या परतवाडामधील आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार। आरोपी आयान आणि हुजेर खानची पोलीस कोठडी आज संपणार। आरोपी आयानला आज दुपारी कोर्टात हजर केलं जाईल। सखोल चौकशीसाठी पोलीस कोठडी वाढवून मागणार। अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक शोषण प्रकरणी आरोपी आयाननं पैशासाठी आईचं मंगळसूत्र आणि सोन्याचा हार विकला होता। सूत्रांची माहिती। आयानच्या व्हिडिओत दिसणारे पैसे आईचं मंगळसूत्र विकून मिळवले होते। सूत्रांची माहिती। बीडच्या अंबाजोगाईत लग्नाचा आमिष दाखवून तरुणीवरती 2 वर्ष अत्याचार। लग्नासाठी धर्मांतर करण्याचा दबाव टाकल्याचा पीडितेचा आरोप। आरोपी सलमान पठाणनं प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याची पीडितेची तक्रार। मुस्लिम धर्म स्वीकार मगच लग्न करेन, आरोपीनं अट घातली, पीडितेची माहिती। धर्मांतराच्या घटना अत्यंत गंभीर। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य। अशा कितीतरी ठिकाणी घटना घडतायत, या संदर्भात जनजागृती करणं आवश्यक। मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। नाशिक टीसीएस प्रकरणी व्हॉट्सअप ग्रुपची माहिती एसआयटी तपासात समोर। ग्रुप लीडर आक्षेपार्ह मेसेज पाठवून तरुणींचा छळ करायचा। सूत्रांची माहिती। व्हॉट्सअप ग्रुपमधून तरुणींच्या मानसिक छळाचा प्रयत्न होत होता। सूत्रांची माहिती। यवतमाळमधील मुली बेपत्ता होण्याचं प्रकरण। मुख्यमंत्र्यांची यवतमाळ पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा। तर संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली। अशोक उईक यांची माहिती। आरएसएसच्या झेड+ सुरक्षेचा खर्च वसूल करण्याची मागणी फेटाळली। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय। सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडनं खर्च वसुलीची मागणी करणारी याचिका निराधार ठरवली। सरकारकडनं सुरक्षा देण्यावरती न्यायालयानं हस्तक्षेप नाकारला। चंद्रपूर जिल्हा प्रशासनाकडनं महिला खासदाराचा अपमान। काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकरांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र। राजशिष्टाचार डावलल्याचं प्रकरण विशेष अधिकार समितीकडे सोपवा। धानोरकरांची मागणी।